जो भारत देश को करता हो प्यार, वो न्यूज़ जय भारत पुणे को कैसे करे इनकार। न्यूज़ जय भारत पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। कृपया ही माहिती आणि सूचना काळजीपूर्वक वाचावी ही नम्र विनंती। धन्यवाद। जय भारत। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। देवा हो देवा गणपति देवा, तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन। और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, हमसे बढ़कर कौन। तालुका बारामती येथील नव्याने चर्चेत आलेल्या एक गणेश मंडळाची आज आपण माहिती घेणार आहोत आणि गणेश मंडळाच्या माहितीबरोबरच आपण गणरायाच्या रूपाचं दर्शनही घेणार आहोत। सर आपलं नाव सांगा। मी हरेश पुणमचंद गुजराती, कांचननगर सेवाभावी ट्रस्ट या संस्थेचा अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर आपणास उत्तर देत आहे। आपलं हे वर्ष किती आहे? हे आमचं 3रं वर्ष चालू आहे सध्या। आणि ट्रस्ट सुरू करून किती वर्ष झाली? ट्रस्टला आमचे 3 वर्ष पूर्ण झाली आता। आपलं ह्यामध्ये पद अध्यक्ष म्हणून? हो, अध्यक्ष म्हणून मी काम करतो। 3रं वर्ष आहे ना? हो। तर 3 वर्षाचा अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल? 3 वर्षाच्या अनुभवामध्ये या ठिकाणी गणपतीचं मंदिर उभा करायचं ज्यावेळेस नक्की झालं, 2021मध्ये याचा मुहूर्तमेढ सुरू झाला आणि 14 जून 2023मध्ये या मंदिराचं आपण या गणपती श्रीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। गेल्या 3 वर्षाच्या अनुभवामध्ये कांचननगर एकतानगरमधली सर्व रहिवाशांनी जे काय प्रेम आम्हाला दिलेलं आहे आणि जे सहकार्य केलेलं आहे, त्या सहकार्याच्या माध्यमातून आणि बारामती नगर परिषद यांच्याकडनं या 22 गुंठे जागेमध्ये जो 1,39,00,000 रुपयाचा प्रोजेक्ट गार्डन आणि हा सभामंडप या इथं आपल्यासमोर जो उभारण्यात आलेला आहे, त्याच्यासाठी मी बारामती नगर परिषद त्यासाठी महत्त्वाचं आभार मानायचे ते नगर परिषद ज्येष्ठ नेते किरणदादा गुजर, या कांचननगरमधील जे 2 नगरसेवक आहेत अभिजित जाधव आणि निलिमाताई मलगुंडे, या दोघांच्या सहकार्यातनं संपूर्ण हे कामकाज त्यांच्या नेतृत्वाखाली चालत आहे। या संपूर्ण कामकाजाचा आराखडा माननीय किरणदादा गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचं काम आता जवळपास गेल्या 3 महिन्यामध्ये पुढच्या संपूर्ण पूर्णत्वात येईल। तुम्ही हे जे ट्रस्टचं नाव दिलं सेवाभावी, ते खूप मनाला टच करणार आहे। हे तुम्हाला कसं? सेवाभावी म्हणण्याचा महत्त्वाचा उद्देश असा होता की हे ट्रस्ट चालू करून लोकांपाशी आपल्याला धार्मिक कामाचं महत्त्व काय आहे आणि आजच्या नवीन पिढीमध्ये जे वेगवेगळे यूट्यूब वगैरेमध्ये चॅनलमध्ये मुलं भरकटीत चाललेली आहेत, त्यासाठी धार्मिक भावना मुलांच्यामध्ये भावना तयार व्हावी यासाठी फक्त धार्मिक कार्यक्रमच फक्त आपण या मंदिरामध्ये घेऊ आणि त्याप्रमाणे पुढची आपण वाटचाल करू असा प्रस्ताव आम्ही मांडला होता आणि तो सर्व संचालकांनी एकमताने मंजूर केलेला आहे। तुमचा उद्देश आणि हेतू आम्हाला कळाला। आता फक्त वर्षभरात जे धार्मिक तुम्ही कार्यक्रम राबवता किंवा सामाजिक उपक्रम राबवता, त्याबद्दल जरा सांगा। धार्मिक कार्यक्रम करत असताना जेवढे देवांचे जयंती येतात, दत्त जयंती आहे म्हणा किंवा रामनवमी आहे, असे सर्व आम्ही उत्सव इथं साजरे करतो। महाशिवरात्र आहे, कृष्ण जन्म आहे, सगळे इथं आपण साजरे करतो आहे। आणि महत्त्वाचं सांगायचं मध्ये 2.5 वर्षामध्ये आमच्या प्रत्येक चतुर्थीला इथं आम्ही महाप्रसाद, लोक आम्हाला स्वमुखी लोकांनी सांगितलं की महाप्रसाद आम्ही देतो म्हणून, आणि तो महाप्रसाद आमचा जून 2026पर्यंत बुक झालेला आहे। या महाप्रसादाला जवळपास 700 ते 800 लोक कमीत कमी या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि त्याचाच आम्हाला जास्ती आनंद होतो आहे की आपण ही जो संकल्पना उभा केलेली आहे आणि ते लोकांपर्यंत पोचत चाललेली आहे। गणेश मूर्ती प्रत्येक भक्ताने सांगितलं खूप आकर्षक आणि मनाचा ठाव घेणारी आहे, तर त्याबद्दल वैशिष्ट्य काय सांगाल? मूर्ती करताना आपण जे शास्त्र पद्धतीने काकांना आम्ही चौकशी करून जे 33 इंचाची मूर्ती आपल्याकडे पाहिजे त्याप्रमाणे आम्ही 33 इंची मूर्ती जयपूरवरून मागवली आहे। ते आमच्याच संचालकामध्ये शिवशंकर बोबडे म्हणून आहेत, त्यांनी या मूर्ती त्यांच्यातर्फे त्यांनी दिलेली आहे आणि या मूर्तीसाठी लागणारे सर्व दागिने स्वमुखी लोकांनी आम्हाला प्रतिष्ठेच्या अगोदरमध्येच सगळ्यांनी आम्हाला दिलेले आहेत। आपल्या भविष्यातील योजना काय आहेत आता?
भविष्यामध्ये योजनामध्ये लहान मुलांमध्ये धार्मिक भावना वाढण्याकरता जे क्लासेस आहेत ते क्लासेस घेण्याचा आमचा विचार आहे की लोकांपर्यंत लहान मुलांना आत्तापासूनच त्यांच्या मनामध्ये धार्मिक भावना प्रस्थापित व्हावी म्हणून. आपले इतर पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक आणि आपल्याला प्रत्येक मदत करणारे त्यांची काय नावं सांगू शकाल तुम्ही? त्याच्यामध्ये नावं घेण्यासारखे खूप लोक आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक आमचे मित्र पण इथं आत्ता आपल्यासमोर बसलेले आहेत. स्वराज फर्निचरचे ते मोठे उद्योजक आहेत. त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फर्निचरचा मोठा व्यवसाय आहे आणि असे सर्व मोठी लोक ह्यांनी आवर्जून आम्ही त्यांच्यापाशी आम्ही जाऊन त्यांना या मंदिराचा आपला उद्देश काय आहे हे सांगितल्यानंतर त्यांनी आम्हाला भरघोस असं आम्हाला त्यांनी मदत केलेली आहे. प्रत्येकाला तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आपण इतर उपक्रमाला भविष्यात भेटू. आणि सांगायला आनंद होतो आम्हाला की गेल्या 2.5 वर्षामध्ये जवळपास 47 ते 48 लोकांनी सोमुख इथून सांगितलं की आम्ही मूर्तीपाशी बसून इथं आम्ही नवस बोललो होतो आणि तो नवस आमचा पूर्ण झालेला आहे. त्याचाच आम्हाला जास्त अभिमान आहे. आता शेवटचा प्रश्न जो प्रत्येकाच्या मनामध्ये असतो, पहिला गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव तुमच्यामध्ये काय फरक झालेला आहे? पहिला गणेशोत्सवमध्ये लोकमान्य टिळकांनी जे गणेशोत्सव साजरा केला होता त्याच्यामध्ये लोकांमध्ये धार्मिक भावना वाढण्याकरता त्यांनी सुरुवात केली होती. पण आजच्या युगामध्ये नवीन पिढीमध्ये फक्त त्यांना DJ पाहिजे, नाचायला पाहिजे आणि जो महत्त्वाचा उद्देश आहे की लोकांमध्ये धार्मिक भावना प्रस्थापित व्हायला पाहिजे ती होत नाही. त्याची खूप खंत वाटते. प्रत्येकाला धन्यवाद. जय गणेश. धन्यवाद. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, माझं नाव सौ हेमलता सुरेश परकाळे. मी बारामतीचीच आहे. गणपतीबद्दल बोलायचं झालं तर प्रथम आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम आपण गणपतीलाच वंदन करतो किंवा गणपतीलाच प्रथम आपण प्रार्थना करतो, स्वागत करतो. तिथूनच आपण सुरुवात करतो प्रत्येक कार्याची. तर गणपती हा असा आहे म्हणजे अगदी छोट्या मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत गणपती हा सगळ्यांचा आवडता देवता आहे आणि गणपतीमुळे एक प्रसन्न वातावरण तयार होतं. खूप छान वाटतं. आणि इथं जे मंदिर आहे ते खरंच नवसाला पावणारा गणपती आहे आणि आम्ही दरवेळी इथं येतो. आमच्यातर्फे आरती असते. इथं वाढदिवस असेल त्यांचीही आरती घेतली जाते आणि इथं खूप छान स्वागत केलं जातं. आणि हा खरंच गणपती अगदी बारामतीत प्रसिद्ध असा आहे. गणपतीवर बोलण्यासारखं बरंच काय आहे, पण बाकीच्या सगळ्या माझ्या वडीलधाऱ्यांनी जे सांगितलं आहे गणपतीबद्दल, मी अजून वेगळं काही सांगणार तर मी गणपतीबद्दल एवढंच सांगू शकते. धन्यवाद. मोरया. मी सचिन काका प्रकाश क्षीरसागर, कांचननगर गणपती मंदिरामध्ये पूजेचं मी काम करत असतो. तर गेले 10 महिने झालं या ठिकाणी मी कार्यरत आहे. रोजच्या पूजेमध्ये आम्ही गणपती बाप्पांसाठीचे रोज 5 आवर्तनं अथर्व शीर्षाचे असतात आणि त्याच वेळेला आपण त्या ठिकाणी जलाभिषेक घेत असतो. विशेष कार्यक्रम ज्या वेळेला असतील, विनायक चतुर्थी असेल अथवा संकष्ट चतुर्थी असेल, तर त्या ठिकाणी आपण जल अभिषेक, पंचामृत अभिषेकही ठेवत असतो. आणि विशेष म्हणजे दरवर्षी या ठिकाणी गणेश यागाचं प्रयोजन केलेलं असतं. गणेश यागामध्ये होम हवन आणि हे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपण संस्कार वर्ग जे चालू करतो आहे त्यात लहान मुलांना शिकवण्यासाठी या ठिकाणी भर देण्यात येतो आहे की पिढीला पुढं ते जे बीज पेरलं जाणार तेच पुढं जाऊन मातीतून उगवणार आहे. मग संस्कारांचं बीज या गणेश मंदिरातून सुरुवात करण्यासाठी म्हणून पेरलं जातं आहे. तर खरंचच ह्या बॉडीनं जे निर्णय घेतलेले आहेत त्या संदर्भात खरंचच स्वीकार करण्यासारखे आहेत. आणि या ठिकाणी आपण वेगवेगळे कार्यक्रम ज्या वेळेला कधी आयोजित करतो त्यावेळेला सामूहिकरित्या, जेणेकरून एक जर गणेश याग करायला गेले तर कितीतरी खर्च येतो, ते सामूहिकरित्या करून खर्चही लोकांचे कमी होतील आणि सगळ्या लोकांना त्याचा फायदा घेता येईल, हा उदात्त हेतू समोर ठेवून या ठिकाणी ट्रस्टी आणि सगळेच लोक सहकार्य करतात आणि त्यातून आपण ते कार्यक्रम पार पाडत असतो. आत्तापर्यंत 10 महिन्यात जवळजवळ आपले या ठिकाणी माझ्या अनुभवानुसार 2 वेळा होम हवन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर दर चतुर्थीला आम्ही या ठिकाणी पंचामृत अभिषेक आणि जलाभिषेक ठेवत असतो. मी जयश्री जगदाळे. हा जो परिसर होता आधी, या ठिकाणी कचरा गाडी डेपो होणार होता, पण आत्ता जी काही बॉडी तयार झालेली आहे त्या बॉडीच्या प्रयत्नांनी
ह्या कांचननगरमध्ये मंदिर प्रस्तावित करून जी काय शोभा वाढवलेली आहे ती आनंदमय आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन इथं सुंदर असं रम्य गणपतीचं मंदिर तयार झालेलं आहे. याचा आम्हाला अभिमान आहे, आमच्या बॉडीचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद. माझे नाव निर्मला जगताप, राहणार कांचननगर. इथे मंदिर झाल्यापासून डेली मी रोज आरतीला येते आणि एक दिवस आरती चुकली तर मला अगदी काही चुकल्यासारखं वाटतं. खूप छान आणि प्रोत्साहन पण जास्त लोकांचं पण असतं सकाळ संध्याकाळ. आणि मला इतकं आजारी होते ना, पण आता 5 प्रदक्षिणा घालते मंदिरात येऊन सकाळी सकाळी. त्यामुळे अगदी इतकं प्रसन्न वाटतं ना, घरी जाऊच वाटत नाही लवकर. आणि छान वाटतं खूप. आरती वगैरे छान आहे. माझं जे आजार काय असतो तो पूर्ण बरा झालेला आहे. मला आता त्याचं काहीच वाटत नाही. खूप छान वाटते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंदिर बाबा की जय. तेव्हा अशा या सेवाभावी गणपती ट्रस्टला आपण सर्व गणेश भक्तांनी भेट द्यावी आणि सढळ हाताने सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. वस्तुरूपी मदत तसंच आर्थिक मदतही तुम्ही ह्या मंडळाला देऊन आपल्या मनातील इच्छा पूर्ण करू शकता. धन्यवाद. परत एकदा जय गणेश, जय गणेश, जय गणेश. आमच्याही शुभेच्छा. कॅज्युअल लुक, गुड लक चौक पुणे, राधाकृष्ण हॉटेल भारतीय विद्यापीठ पुणे आणि BR एंटरप्राइजेस सदाशिवपेठ पुणे.